खरी शिवसेना कोणाची, शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा? खर तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहित आहे, पण तरीही या उत्तरासाठी आता म्हणजे मागच्या काही वर्षापासून सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी लागत आहे. सुप्रीम कोर्टात आता लागोपाठ सुनावणी सुरू झाल्यामुळं आता तरी हा निकाल येईल अशी आशा तरी निर्माण झालेली आहे. अर्थात अशी आशा आपण गेल्या 3-3.5 वर्षापर्यंत पासून करीत आलेलो आहोत. पण बघा, याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेली एक चूक किंवा एक कृती ही राजकीय चर्चा आणि विश्लेषणाचा विषय बनून गेलेली आहे. काही विश्लेषकांच्या मते बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय ही एक मोठी चूक ठरली आहे. तर काहींच्या मते उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय घटनात्मक मूल्यांचा आदर राखणारा होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा पटलावर जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयामुळे पुढील राजकीय चित्र पूर्णपणे बदललं. अनेक राजकीय अभ्यासकांच्या मते हे जर उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तर अनेक घटनात्मक आणि राजकीय प्रश्न वेगळ्या पद्धतीने समोर आले असते. आमदारांची नेमकी भूमिका, पक्षशिस्त, व्हीप आणि सदस्यत्वाशी संबंधित मुद्दे अधिक स्पष्ट झाले असते. न्यायालयीन प्रक्रियेत ही काही बाबींचं स्वरूप वेगळं असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र हा केवळ विश्लेषणाचा भाग असून याबाबत निश्चितपणे असा निष्कर्ष काढता येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत आजही दोन भिन्न असे मतप्रवाह दिसून येतात. समर्थकांच्या मतानुसार त्यांनी सत्तेपेक्षा तत्वांना महत्व दिलं आणि अनावश्यक सत्ता संघर्ष टाळला, तर विरोधकाचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याऐवजी त्यांनी घटनात्मक प्रक्रियेनुसार बहुमत चाचणीचा सामना करायला हवा होता. त्यामुळं राजकीय संघर्ष अधिक प्रभावीपणे लढता आला असता. त्यामुळं हा निर्णय योग्य की अयोग्य यावर अजूनही मतभेद कायम आहेत. शिवसेनेशी संबंधित विविध प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला अधिक महत्व प्राप्त झालेला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय हा केवळ एका राजकीय पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, तर भविष्यातील पक्षांतर, पक्षातील बंड, व्हीप आणि घटनात्मक अधिकार यासारख्या अनेक मुद्द्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो. त्यामुळं राजीनाम्याच्या निर्णयाचे राजकीय आणि कायदेशीर परिणाम समजून घेण्यासाठी न्यायालयीन निरीक्षण महत्वाचे मानले जात आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात महत्वाचा असा या निर्णयापैकी एक निर्णय मानला जातो. हा निर्णय त्यांच्या पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर, आगामी निवडणुकीतील रणनीतीवर आणि मतदारांच्या विश्वासावर परिणाम करणारा ठरला आहे. आगामी काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राजकीय आघाड्यामधील बदल आणि जनतेचा कौल यावर पुढील राजकीय दिशा निश्चित होणारे आहे. त्यामुळे हा विषय केवळ भूतकाळातील निर्णयापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यही जोडलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर कायदेशीर लढ्यामध्ये कदाचित एकनाथ शिंदे यांच्या समोर नक्कीच मोठा पेच निर्माण झाला असता. पण जे झालं ते झालं. आता न्यायालयीन लढ्यामध्ये काय होतं यावर पुढच्या राजकारणाची दिशा अवलंबून असेल. महाराष्ट्रातलीच नव्हे, संपूर्ण देशभरातल्या राजकारणाची वाट पाहूया. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.